अमरावती शहरात पेट्रोल पंप बंद राहणार असल्याच्या अफवेने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले असून अनेक ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर पसरलेल्या मेसेजमुळे नागरिकांमध्ये संभ्रम वाढला असून पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. शहरातील 2 ते 3 पेट्रोल पंप अचानक बंद पडल्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली. या पार्श्वभूमीवर चांदूर रेल्वे रोडवरील SRPF वेलफेअर पेट्रोल पंप येथे नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली. वाहनधारक लांबच लांब रांगा लावत पेट्रोल भरण्यासाठी तासनतास थांबत असल्याचे चित्र दिसून आले. अचानक वाढलेल्या मागणीमुळे शहरातील इतर पेट्रोल पंपांवरही तणावाचं वातावरण निर्माण झाले आहे. अनेक नागरिकांनी घाईघाईने इंधन भरण्याचा प्रयत्न केल्याने काही ठिकाणी गोंधळही उडाला. दरम्यान संबंधित पंप प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका. आमच्याकडे पुरेसा पेट्रोल साठा उपलब्ध आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. अफवेमुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे शहरात तणावाचं वातावरण असून प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आणि गरज नसताना गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. योगेश जळमकर SRPF वेलफेअर पेट्रोल पंप येथील मॅनेजर म्हणून काम करतो आणि सध्या मला हे सांगायचं आहे की आज तुम्ही मागे पाहताय खूप प्रमाणात गर्दी वाढलेली आहे. परंतु मला जनतेला हे सांगायचं आहे की असं कुठल्याही प्रकारचा तुटवडा पेट्रोल आणि डिझेलचा नाही आहे. सगळं मुबलक प्रमाणात इथं डिझेल पेट्रोलचं वाटप सुरू आहे आणि इथून पुढेही भविष्यात सगळ्या गोष्टी व्यवस्थित आणि सुरळीत मिळतील. नाही, आता बंद पडलं याचे कारणं अनेक असू शकतात, परंतु माझ्या तरी माहितीनुसार जर तिकडनं जे आमचा डेपो आहे तिकडनं व्यवस्थित पुरवठा चालू आहे, त्याच्यामुळं शहरामध्ये तरी सुरळीत पेट्रोल डिझेल सगळे जनतेला लोकांना मिळेल. माझं आव्हान हेच आहे की अशा प्रकारची गर्दी करण्यात काही अर्थ नाही, आपले वेळ गमावण्यात काही अर्थ नाही आहे. सगळं सुरळीत भेटेल, सगळं म्हणजे जीवन सगळं सुरळीत असताना पेट्रोल डिझेल हे व्यवस्थित मिळेल. सोशल मीडियावर आता बरेच काही कारणं देऊन मेसेज व्हायरल होत आहे, परंतु तसा कुठलाही प्रकार नाही आहे. जे काही आहे ते तुमच्यासमोर मी आपला स्पष्ट केलेलं आहे की जे काही आहे ते सुरळीत आपल्याला पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा मिळेल.